डीजे। मी पंचांनाही विनंती करतो की सामना स्पीडअप खेळवा जरा। आत्ताचा 2 षटकांचा सामना राहील। आपण विद्यमान सामना पाहतोय मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी वर्सेस चला थावडे टीम आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका प्लीज विनंती करतोय। चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते। एका बाजूला शेर तर एका बाजूला सव्वा शेर। एक बिग बॅटल, एक बिग फाईट, एक कडवी झुंजत प्रेक्षकांच्या भेटीला आपण पाहतोय। एका बाजूला संदीप वलंगडे तर एका बाजूला विकास शिर्के आणि बॉलिंग ट्रॅक वरती एका बाजूला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर आलाय। यावेळेला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मी मगाशी उल्लेख केला सर, या खेळाडूने इम्प्रेस केलाय। व्यावसायिक क्रिकेट झाले अनेक या खेळाडूने आपल्या नावावरती केलाय। पहिल्याच बॉल वरती 6 धाब्याने उघडलाय षटकार। खरोखरच त्या उभारीचा संदीप लांगडे खरोखरच आजच्या सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय एक आकर्षण निर्माण करणारी फलंदाजी त्याच्या शैलीतून पाहायला मिळते। पिंटू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उभारीस आलेला हा खेळाडू आणि खरोखरच हा संघ नावलौकिकता जपताना आपल्याला दादा चषक 2024चं पर्व पहिला आपण सकाळच्या सत्रापासून पाहतोय सर। परंतु या खेळाडूने इम्प्रेस केलाय सर। संपूर्ण व्यावसायिक क्रिकेट असू द्या, ओपनच्या टुर्नामेंट असू द्या, इथे याही वेळेला मोठा फटका मारण्याचा मानस, इथे फटका बसला की काय, परंतु परत बॉल गेलाय लांब 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 वावराच्या बाहेर बांधाच्या पल्याड। 6 धाब्यांसाठी षटकार। शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी गाजवणारा विकास शिर्के स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय। त्या खेळाची पुनरावृत्ती करेल का, परंतु विकास बॅक टू दी पॅव्हेलियन। पहा बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल पहा कशा रीतीने पकडलाय। एमटीसीच्या माध्यमातून पहा कॅमेरामध्ये कशा रीतीने कैद झालाय हे तुम्ही पाहू शकाल। बॉल आणि कॅचेस कशा रीतीने बॉलला कैद केलाय हे तुम्ही एमटीसीच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल। पहा 1 विकेटचं नुकसान झालं। टीमची धावसंख्या धावफलकावरती धावा आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय। पहा विशाल पाटील याही खेळाडूने इम्प्रेस केलाय। एक इनफॉर्म बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय। एक चांगल्या फटक्याची एकदम सतर्कता दाखवत, परंतु स्ट्राइक रोटेट केलाय तो संदीप लांगडे याला। दादा चषक 2024चं पर्व सकाळच्या सत्रापासून आपल्या फलंदाजीच्या शैलीतून खरोखरच क्रीडा रसिकांच्या डोळ्यांची पारणा फेडणारी खेळी त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। पंचांचे मात्र हात उंचावतील। पंचांकडून स्क्वेअर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल। संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 1 लॉस 15 1 बाद 15। पहा 15 धावा धावफलकावरती आपण बाद आहे। यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल आणि त्या बॉलला उडवण्याचा प्रयत्न इथे पाहू शकाल। मोठा मासा जाळ्याला अडकलाय, पकडली जाते कॅच आणि संदीप वलंगडे इज अ गॉन 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 फलंदाज बाद या डिझे।
काल कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. बडी मछली फसी जाल में, बडे विकेट का पतन. मोठा खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय. मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर परतलाय, कमबॅक केलाय. थावडे टीमच्या गोलंदाजानं इथे इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारा गोलंदाज. आता मात्र खरोखरच संदीप याची कमी न भासू देता स्वप्नीलला आपल्या जुन्या खेळाची नवीन ओळख या स्पर्धेदरम्यान करून द्यावी लागेल. स्वप्नील शिर्के ठरवणार आहे या स्पर्धेचा जय विजय. अखेरच्या क्षणापर्यंत लढा देणारा स्वप्नील आपणाला या वेळेला आपल्या जुन्या खेळाची नवीन ओळख निर्माण करून देईल का? पहा, मनोज आलाय सर बॉलिंग ट्रॅक वरती, परंतु संदीपची जागा भरून काढण्यासाठी स्वप्नीलला मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. इथून पाहू शकाल कमबॅक करावं लागेल. संदीप परतलाय, विकास परतलाय. दोन्ही बॅटर 2 षटकार मारले, परंतु गोलंदाजाने दोघांना परतीचा प्रवास दिलाय. आता मनोजच्या हातावरती जिम्मेदारी आहे. मनोजच्या खांद्यावरती भरपूर मोठी जिम्मेदारी सोपवली आहे. बॉलर पुन्हा तयार. मनोज इथे पाहू शकाल चेंज ऑफ द पेस, कमी गतीचा बॉल. 95 पहा सर, अगदी दंडित केलाय. अवे फ्रॉम द बॉडी वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, थोडासा दिशा भरकटलाय आणि व्हाईट बॉलची सांगता होते. अतिरिक्त धावेच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 16 धावा. मर्यादित 2 षटकांचे सामने आपणास खेळायचे आहेत, तर मोठी धावसंख्या उभारायची आहे असा मनसुबा या दोन्ही फलंदाजांचा असायला हवा. संदीप फलंगडे मागे परतला. शाहूवाडी चॅम्पियन ट्रॉफी गाजवणारा विकास शिर्के मागे परतला, परंतु आता त्यांची कुठेही कमी भासू न देता स्वप्नील शिर्के आणि विशाल पाटील यांना मात्र विशाल कामगिरी करावं लागेल. पिंटू पाटलांचा मनसुबा त्यांचा आनंद द्विगुणित करायचा असेल तर मोठा फटका हा खेळावाच लागेल. पुनश्च एकदा पंचांचे हात उंचवतायत. अतिरिक्त धावेचा इशारा, वाईटच्या रूपाने संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 17 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. विद्यमान सामना आपण पाहतोय मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी वर्सेस थावडे. चांगला रनिंग बिटवीन द विकेटचा कॉल आणि 1 धाव घेण्यात सफलता विशाल्याला. 1 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. आणि खरोखरच सर प्रामुख्याने सांगू इच्छितो, स्वप्नील शिर्के एक नौका खेळाडू, परंतु आपल्या नावावरती सह्याद्री खोऱ्यामध्ये असे एक आसारी खोऱ्यामधील एक नवनवीन विक्रम आपल्या नावावरती आणि सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष केंद्रित करणारा हा नौका खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पिंटू पाटील यांच्या आशीर्वादाने, शुभ आशीर्वादाने उभारीस आलेला खेळाडू पाहायला मिळतोय आजच्या स्पर्धेदरम्यान. पहा सचिन, स्वप्नीलने देखील बॉलिंगच्या जोरावरती देखील अनेक कामगिरी केलाय. सर पहा, मागच्या बॉलच्या तुलनेने या बॉलवरती आपण पाहू शकाल मनोजने देखील कमबॅक केलाय. पुनरावृत्ती कशी करावी या मनोजकडून थोडंसं पाहावं. कमबॅक केलाय. मागच्या बॉलच्या तुलनेने गतीमध्ये परिवर्तन, पेसचा वापर होतोय. वेगवान बॉल, प्रत्येक बॉलमध्ये फरक आढळतोय सर. इथे पहा, अवे फ्रॉम द बॉडी यावेळेला दंडित केलाय. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा रनच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. 20च्या घरामध्ये 20 रन्स ऑन अ स्कोर कार्ड वरती. राज सर, कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. खरोखरच गोलंदाजाने तर आपलं वर्चस्व निर्माण केलंय, परंतु फलंदाजांना कुठेतरी वंचित ठेवलंय मोठे फटके मारण्यापासून. आता मात्र संदीप फलाकडेची पुनरावृत्ती करून देणारा हा विशाल महाकाय आकाशाला गवसणी घालणारा फटका विशाल याच्या बॅट मधून चेंडू सीमापार षटकार. या खेळाडूला शांत वेळ थांबू शकणार नाही. मी जास्त वेळ थांबू शकणार नाही. माझ्या नावामध्ये भरपूर ताकद आहे हे सांगून जाणारा प्रात्यक्षिक. विशालच्या बॅट मधून धमाका आलाय. बॉल लँड झालाय स्टँड मध्ये. सर बॉल होता स्लॉट मध्ये, त्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. नाही, खरोखरच संदीप फलाकडे जर मोठे फटके खेळू शकतो तो माझा सहकारी आहे. त्याचे कित्येकदा मी खेळी पाहिले. मलाही तितका मोठा फटका आणि नामी संधी मिळाल्यानंतर तिचं सोनं मी कसं करावं या अगोदरच्या चेंडू दरम्यान विशालने दाखवून दिला. इथे पाहू शकाल ओव्हर द कव्हर खेळलाय, परंतु यावेळेला बॉल पुन्हा थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल अगदी गुदगुदल्या करीत निघालाय. एक्स्ट्रा कव्हर रिजनला आर पार बॉल सीमा फरार या डीजे.
DJ. पाटलांचा बैलगाडा घाटातून पळत असतो, परंतु आजचा पाटलांचं पोरग धावांचा पाऊस त्याच्या बॅट मधून ओकताना पाहायला मिळतोय. विशाल पाटील ऑन दी फायर. इथे पाहू शकाल लाजवाब कॅच आहे सर. कॅच पाहू शकाल कशा रीतीने कैच झालाय. बॉल वरती धावला कशा प्रकारे त्याचं जजमेंट तुम्ही पाहताय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल त्याची जजमेंट कशी होती. बॉल वरती कशा प्रकारे गेला आणि बॉलला कशा रीतीने कैद केलाय हे देखील आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. अतिशय चांगल्या दर्जाची क्वालिटी आपण MTC च्या माध्यमातून बॉलला पाहू शकाल कशा रीतीने कैद केलाय. अफलातून क्वालिटी पाहू शकाल MTC च्या माध्यमातून आपण पाहतोय. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. चला मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. चला विकास शिर्के अँड संदीप होलंगडे, दीपक लाड, पिंटू पाटील, सचिन बोस, स्वप्नील शिर्के, विशाल पाटील. वेळ कुठल्याही प्रकारे वाया वेळ जाणार नाही याची कृपया दक्षता घ्या. विकास खास करून तुला माझी विनंती आहे, तुझ्या बॉलिंग वरती 5 मिनिटांच्या आतमध्ये गोलंदाजी संपवली पाहिजे याची कृपया दक्षता घ्या विशाल. त्याचबरोबर आपल्या शाहूवाडी तालुक्यामध्ये आता आपण पाहतो कर्जत, कसारा, बदलापूर, पनवेल मध्ये अग्रगण्य ठरणारे पुसाळचे बैलगाडी शर्यत असेल, पुण्याला असेल, वाकडला असेल, सगळ्या ठिकाणी अग्रगण्य ठरणारी जोडे आपण सोन्या 50-50 पाहतो. 1001 मथुर पाहतो, खरोखरच मुळशीचा बक्याही पाहतो. त्याचबरोबर आपल्या तालुक्यातून एक नवीन नावारूपास आलेला बैल, त्याचं नाव आहे तेजा आणि तेजा ग्रुप धनगरवाडी. खरोखरच सर्व धनगरवाडी वासीय या ग्रुपच्या आपल्या या बैलासाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी कायम अग्रगण्य ठरणारं हे गाव क्रिकेटच्या तरुणांना ज्या पद्धतीनं माया प्रेम देतं तसंच आता त्यांची माया बैलाच्या दिशेने वळलेली आहे आणि तुमचा बैल कायम अग्रगण्य ठरेल. आई जगदंबा तेजाला अजून तेजीत उजाळा देईल एवढंच सांगू इच्छितो. या बैलाचे मालक आहेत मोहम्मद अली डांगे. डांगे साहेब, खरोखरच तुमच्या तेजाला तेजी तुमच्या गावातूनच पहिल्यांदा मिळणार आहे, नंतर अखंड महाराष्ट्रात तुमच्या तेजाचं नाव अखंडित राहील. आपण टॉस साठी कृपया जा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करणार आहोत. 2 टीमच्या दरम्यान सरांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण पाहणार आहोत. चला मुटकलवाडी टीम, संदीप दादा माझा आवाज पोहोचत असेल प्लीज माझी विनंती आहे, कारण अजूनही आम्हाला 2 सामने खेळवायचे आहेत. चला सलामीची जोडी मनोज जतना ही माझ्या मित्रा. वक्त किसी का गुलाम नहीं होता, जो वक्त के साथ चलता है वक्त का साथीदार होता है. वेळ कुणासाठी थांबत नाही माझ्या मित्रा. तर सन्माननीय आदरणीय दोस्तीचे दुनियेतील राजा माणूस धनाजी दादा पाटील, आमचे मित्र, आमचे दादा मिस्टर धनाजी दादा पाटील, आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. इथे पाहू शकाल फटका बसलाय की काय. बॉलच्या खाली पिंटू आणि पिंटू सारखी भिंत, त्याच्या हातातून झेल सुटलं दुर्मिळ गोष्ट आहे आणि त्याच्याकडून झेल निसटणार नाही. गोल्डन डकचा शिकार ठोका डीजे. आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. चला थावडे टीम. हॅलो, यानंतरच्या होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी आपण पाहणार आहोत चाळकेवाडी आणि पानेरी 11 पानेरी दरम्यान. दोन्ही संघाच्या संगनायकाला मी टॉस की वॉचच्या मंचावरती आमंत्रित करतो. पानेरी 11 संगनायक आणि कल्पतरू 11 चाळकेवाडी. आदरणीय हनीफभाई पनाळकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होते. विद्यमान नाणेफेकी होणाऱ्या दोन्ही सामन्यामध्ये आदरणीय हनीफभाई पनाळकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होते.
पानेरी 11 टॉस जिंकलेला आहे. तुमचं काय डिसिजन असेल? माझ्या टीममेट्सला विचारून निर्णय सांग. बॅटिंग फर्स्ट. चला भलं मोठं डोंगर नाही, तुम्हाला जितका उभा तुझ्या बॅटिंग मध्ये तेजी होती, खरोखर तुझ्या खेळामध्ये तितकीच तेजी आहे. कारण तुझ्या युवराज एमकरनं तर सगळ्यांची, सर्व क्रीडा रसिकांची मनात जिंकलेली आहे. स्पर्धा कोणी जिंको, परंतु खरोखरच पानेरी 11चा युवराज एमकर मात्र सर्वांची मनं जिंकणारा एकमेव खेळाडू या स्पर्धेदरम्यान आहे, हेही मी सांगू इच्छितो. त्याचबरोबर कल्पतरू चळकेवाडी संघाला विनंती करू इच्छितो. खरोखरच मागचं सत्र घनसोलीचंही तुम्ही गाजवलात. तुमच्या नावावरती स्पर्धा खरोखरच लौकिकतेचा तुमच्या खेळाडूने खेळ केला. तर आत्ताच्या या नंतरच्या मॅचचा तुमचा काय विजन असेल, तुमचा काय प्लॅन असेल? आमचा प्लॅन फिल्डिंगचाच होता, तोच आम्हाला भेटलेला आहे, त्यामुळे आम्ही खुश आहे. वेल्डन दोन्ही नायकांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. हनीफभाई, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी झाली. पाहतोय 8 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती आपण पाहताय. चला 7च झालेले आहेत. दिलगिरी व्यक्त करतो, आमच्या स्कोरर कडून थोडीशी चूक होते, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. स्वप्नील पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती स्वप्नीलचं केले चौकाराने स्वागत. 4 धावा, 4 धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या 11. इथे बॉल चाललाय शॉट थर्डमॅनला, पुन्हा बॉल थांबणार नाहीये. याही वेळेला चौकाराबरोबर टीमची धावसंख्या 15च्या घरामध्ये. आता 4 बॉल आणि रन करायच्या आहेत. 4 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. बॉल रन झालेले आहेत 15. 4 बॉल आणि 16 तुम्हाला करायचे आहेत. इथे चांगला बॉल कटरचा वापर होतोय, रन मिळणार नाही. आता 3 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता आणि येणारे 3 बॉल आणि तुम्हाला 16 करायचे आहेत. तीन चेंडू आणि 16 तुम्हाला करायचे आहेत. यावेळेला डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल, पुन्हा रन मिळणार नाहीये. चांगल्या बॉलची सांगता होते.
आता 2 बॉल आणि तुम्हाला 16. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉलला उडवण्याचा प्रयत्न. बॉलच्या खाली संदीप आहे, चुकी करणार नाही. चांगली कॅच कॅरी होते. फलंदाज पुन्हा परतलाय. आता 1 बॉल आणि 16 तुम्हाला करायचे आहेत. चला 1 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. अखेरच्या क्षणावरती जवळपास औपचारिकता शिल्लक. इथे पाहू शकाल दांडी गुल आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या उद्ध्वस्त. दांडी गुल फॉर नीच डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. चला हार्डलक टीम थावडे. अभिनंदन टीम मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. कॉंग्रॅच्युलेशन. चला नेक्स्ट मॅच आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. या मॅचची कहाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही जाऊया. आमचे मित्र प्रवीणजी वंडुस्कर महाराज सरांची जुबानी. ऐकत रहा, पाहत रहा, कुठेही जाऊ नका. कॉमबॉक्स मध्ये होणार प्रवीण वंडुस्करन सरांचा आवाज. धन्यवाद. चला महत्वाची मॅच. दोन्ही संघ 2-2 सामने जिंकलेत आणि तिसऱ्या फेरीत दाखल झालेले पाटण विभागाला बिलॉंग करणारे 2 संघ एकमेकांच्या आमने सामने ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. पानेरी संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. विजय पवार आणि सुफियान शेख. दोन्ही टीमला विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू आमच्या समेत आलेत. अक्षय आणि निलेश आमच्या समेत जोडले जातील. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिलं षटक इथे आपल्याला पाहायला मिळेल. टीम चाळकेवाडी या संघाच्या माध्यमातून सूरज आलाय. कुंभारगाव परिसरामधील एक संघ आणि पानेरी परिसरामधील सव्हे परिसरामधील एक संघ एकमेकांच्या वाल्मिकी पठारवरचा हा संघ एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीवरती सूरज दाखल झालाय, ज्याची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये खूप चांगली राहिली. विजय पवार, सुफियान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल इथे फटका बसला. एलिव्हेशनची कमतरता. विजय पवारची कॅच आकाश मोहितेच्या हातामध्ये पकडली जाते कॅच. पहिला धक्का इथे लागला टीम पानेरी 11 पानेरी या टीमला. या डीजे ब्रेक थ्रू मिळवून दिला. विजय पवार सारखा एक मातबर फलंदाज इथे माघारी पाठवलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात इथे झाली टीम चाळकेवाडीच्या माध्यमातून. इथे 5 चुकी घडली जाते. ते मात्र आउटफील्ड फास्ट. इथे पंचांचा इशारा नो बॉल आणि आता या बॉल वरती जर पाहिलं तर नो +1 2 धाबा इथे आपल्याला पाहायला मिळतील. हार्ड फॅक्टर आता मात्र 2 धाबा आल्या. संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चला 2 धावा आल्या. पुन्हा एकदा सूरज गोलंदाजीवरती राऊंड द विकेट. फ्रेडची संधी
सुफियानसाठी चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करेल, बॉल निघून चला एक्स्ट्रा कव्हरला. सुफियानच्या बॅटमधून दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये जर प्रेक्षकांच्या मनामध्ये जर कोणत्या खेळाडूने घर केलं असेल ते सुफियान परांडे. संपूर्ण त्याचा खेळ मात्र खूप चांगला राहिला आहे. या बेसपा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. उसळी घेणारा चेंडू सुफियान यांना फारसा काही समजलेला नाही. चेंडू निर्धाव आलाय, विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉलची समाप्ती. सहा रन. या वेळेस पार रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, अगदी टीम महत्वाच्या मॅच मध्ये काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र प्रयत्न फसलाय. स्विचिटचा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु फलंदाज सुफियानला स्वतःला तिथे ताळमेळ बसलेला नाही. डॉट बॉलची समाप्ती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा धाव फलकावरती. या वेळेस खोलो टप्प्याचा बॉल फटका खोदून काढला. आकाश मोहिते बॉलच्या खाली 1 धाव आले. एका सिंगल नंतर संघाची धाव संख्या 7 या आकड्यावरती. 1 गडी बाद 7. 5 बॉलचा इथे आतापर्यंत खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस विजय लाडच्या बॅटमधून लॉंग लेगला चांगला फटका. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु बॉल जाईल निघून. विजय लाडने केलाय वार. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय हा चौकार. डीजे प्लीज. स्वतःच्या गावासाठी गावाच्या नावासाठी प्रतिनिधित्व करत असताना आकाश मोहिते गोलंदाजीच्या रणवेवरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक धावसंख्या 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. विजय लाडची देखील महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल शिल्लक. यावेळेस फार रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न करतो. 1 धाव तिथे घेण्याचा प्रयत्न मात्र झालाय. संघाची धाव संख्या 12 या आकड्यावरती. 12 धावा धाव फलकावरती. 5 बॉलचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश मोहिते हाईट फॅक्टर जर पाहिलं तर अगदी या खेळाडूची बॉडी लँग्वेज खूप काही सांगून जाते. ते पहा अगदी थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतो. 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे घेतली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने होतोय आणि फेकी मात्र जरूर झाले. तत्पूर्वी मात्र घेतल्या गेल्या 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा आल्या. संघाची धाव संख्या 15 या आकड्यावरती. 15 धावा. 2 बॉलचा खेळ संपलाय. अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती पहा काय घडलं जाते. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता होते. आकाश मोहिते आपल्या गोलंदाजीमधून अक्षरशः आगोकणारी गोलंदाजी, परंतु यावरती मात्र प्रहार चढवलाय क्षेत्ररक्षक श्रीकांत बॉलच्या खाली आणि सुफियानचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. फलंदाज होतोय बाद. पंधरा धावा धावफलकावरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष झोरे. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. अजून देखील उर्वरित 2 बॉल शिल्लक. या एखाद्या बॉलवरती जर षटकार चौकार आला तर मात्र या मॅच मध्ये एक सन्मानजनक धावसंख्या होऊ शकते. चांगली मॅच होऊ शकते. परंतु पहा काय घडलं जाते. संतोष झोरे शेवटचे 2 बॉल शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल शिल्लक. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लागवलाय. कव्हर रिझनला इथे मात्र मारुती चव्हाण यांनी 1 हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न. 1 धाव आले. संघाची धाव संख्या 16 या आकड्यावरती. आता शेवटचा बॉल विजय लाड साठी. 16 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचा बॉल टार्गेट सेट करून देणारा गोल्डन बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोल्डन षटकातील गोल्डन बॉल. यावेळेस पहा खोलो टप्प्याचा बॉल फटका खोदून काढला. 1 धाव आले.
दुसऱ्या धावेचा मात्र वेगाने प्रयत्न केला जातोय आणि रनआउटची संधी आणि या 2 धावा मात्र कंप्लीट. 2 धावा मात्र महत्वाच्या घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या 18 आणि आता 12 मध्ये करायच्या आहे त्या 19 धावा. टीम कल्पतरू 11 चाळकेवाडी या संघाला 12 चेंडू 19 धावांची गरज. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम जर पाहिलं तर पाटण विभागाला बिलॉंग करणाऱ्या, आता मात्र स्वतःच्या गावाचं अस्तित्व इथून पुढे न्यायचं आहे. दादा चषक 2024च्या या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये सेमीफायनल मध्ये कोणता संघ विजयाला गवसणी घालणार हे सांगून जाणारे शेवटचे 12 बॉल आणि सेकंड इनिंग या ठिकाणी शिल्लक आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 12 मध्ये करायचे आहेत 19 धावा. चला लगेच टीम पानेरी वेळ जास्त घेऊ नका, कारण की ही आयोजक कमिटी सकाळी 7 वाजता या खेळपट्टीवरती आले आणि अजून एक सामना या ठिकाणी खेळवण्याचा निर्धार आपल्याला पाहायला मिळतोय. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला शेवटची आता सेकंड इनिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही डावखुरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश मोहिते आणि श्रीकांत निवडुंगे ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. 12 मध्ये करायच्या आहेत 19 धावा. एका बाजूला कल्पतरू 11 चाळकेवाडी संघ जो मारुती चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला टीम पानेरी 11 पानेरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो सध्याच्या घडीला जर पाहिलं तर तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. आणि आता मात्र सुफियान यांच्यावरती जबाबदारी दिली आहे. महत्वाचं षटक, कारण की दोन्ही बॅटर जर पाहिलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट आणि दोन्ही खेळाडूंनी जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये आपल्या नावाचा डंका गाजवलाय. परंतु आता जर पाहिलं तर सुफियान परांडे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीवरती. स्ट्रायकर एंडला आकाश मोहिते, नॉन स्ट्रायकरला श्रीकांत निवडुंगे बाबू आणि गोलंदाजीच्या रनवेवरती आपल्याला पाहायला मिळतोय सुफियान परांडे. मॅचला होते सुरुवात दुसऱ्या डावाला. गोलंदाज सुफियान सज्ज झालाय. यावेळेस पहा पहिल्याच बॉलवरती काय घडलं जातं. मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. ओ माय गॉड, आकाश मोहितेची कॅच इथे ड्रॉप केले आणि आकाश मोहितेची कॅच इथे किती महागडी ठरणार पहा. रहीम यांनी अनेक वेळा प्रेशर मध्ये अशा चुका केल्या. इथून पुढे मात्र जर पानेरी संघ जर इथे पराभूत झाला तर मात्र 4 धावा. पहा काय घडलं जातंय. ओ माय गॉड, आता मात्र सुफियान यांनी आपल्या टीमसाठी 100% एफर्ट दिला होता. अगदी हुकमाचा एका पहिल्या बॉलवरती बाजूला काढण्याचा निर्धार त्यांनी दाखवला होता, परंतु आता चुकी घडले. हॅलो, त्याचबरोबर आताच आगमन झालं ते सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे धुरंधर असं व्यक्तिमत्व बाबासो आलेकर साहेबांचा विकास शिर्के यांच्या हस्ते मायेची शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. जरा टाळ्या होऊ द्यात मान्यवरांसाठी. चला पहिल्या बॉलवरती कॅच सुटल्यानंतर 4 धावा आल्या. या 4 धावा खूप निर्णायक टीम चाळकेवाडीसाठी आपल्याला पाहायला मिळतात आणि पानेरी संघासाठी मात्र या धोक्याच्या धावा ठरू शकतात. धोक्याची घंटा इथे ठरू शकते. यावेळेस पहा व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र गोलंदाजी ते प्रेशर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन, धावसंख्या 5 या आकड्यावरती.
आता मात्र अगदी हा सामना सिंगल डबलने देखील जिंकला जाऊ शकतो टीम कल्पतरू 11 चाळकेवाडी संघासाठी. परंतु तिथे चांगला स्ट्रोक आलाय. विजय पवार बॉल पर्यंत पोहोचतील, बॉलची फेकी करतील. एकच सिंगल आले. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. सहा रन. इथे पा फुललेंचा बॉल यावेळेस पा चांगला स्ट्रोक लगावलाय. अप्रतिम एफर्ट आपल्याला पाहायला मिळते. विजय पवारने तिथे दिलेत आणि 2 धावा या बॉल वरती मात्र घेण्यात यश प्राप्त झालंय. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र या मॅच मध्ये जर तुम्हाला गोलंदाजी जिंकू शकत नाही, फलंदाजी जर तुम्हाला तुमचं चांगलं क्षेत्ररक्षण इथून करावं लागेल या मॅच मध्ये. कारण की जी मॅच तुम्ही फलंदाजी करून जिंकू शकत नाही, जी मॅच तुम्ही गोलंदाजी करून जिंकू शकत नाही, ती मॅच तुम्हाला क्षेत्ररक्षणावरती जिंकावी लागेल. परंतु पहिल्या बॉलवरती मात्र जो कॅच ड्रॉप झाला क्षेत्ररक्षक रोहित यांच्याकडून, यावेळेस पहा इथे फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल मात्र वेगाने निघून चाललाय. परंतु लाजवाब एफर्ट. या प्रयत्नांना मात्र दाद द्यावे लागतील. एकच धाव इथे आले. अनिल यांच्याकडून महत्वाचा प्रयत्न. आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी 100% योगदान देणं काय असतं हे मात्र दाखवत असताना अनिल यांचं क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार राहिलंय. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. 2 मातबर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. इथे पाच संयमाचं क्रिकेट, इथे सेन्सिबल क्रिकेट जरूर आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल आलाय डॉट बॉल आणि आता मात्र 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्या सुफियाने. 9 धावा. आता शेवटचा बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जरी पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्या तरी देखील कमबॅक करून दिलाय. ओहो, या बॉलवरती देखील काय गोलंदाजी, लाजवाब तिखट मार आपल्याला पाहायला मिळतोय. आता शेवटचे 6 बॉल आणि करायच्या आहेत त्या 10 रन. 6 बॉल 10 धावा. या अगोदरच्या मॅचची झेरॉक्स कॉपी ते पुन्हा एकदा पानेरी संघाने समोर आणले. आता कोणत्या गोलंदाजाला संधी दिली जाते. शेवटचे 6 बॉल पहा. एक कॅच किती महागा ठरणार. रोहित यांच्याकडून सुटलेली झेल अगदी काटा टोचावा त्या पद्धतीने मात्र इथे टोचत राहील टीम. चला वेळ जास्त घेऊ नका. 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 रन. रहीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत रहीम डोंगरे 6 बॉल 10 धावांची गरज. पहा अनेक वेळा रहीम यांच्याकडून चुका झाल्यात, परंतु आता मात्र चुका सुधारण्याची संधी पुन्हा एकदा आपल्या टीमने दिले. शेवटचे 6 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. रोमांचक मॅच. प्रेक्षकांना मॅच कशी पाहिजे तर प्रेक्षकांना मॅच पैसा वसूल पाहिजे. प्रेक्षकांना सामना कसा हवाय तर प्रेक्षकांना शेवटच्या बॉल पर्यंत जाणारी मॅच हवे. 6 बॉल आणि 10 रनची गरज. स्ट्रायकर एंडला श्रीकांत निवडुंगे, ज्याने आतापर्यंत चाळकेवाडी टीमच्या माध्यमातून क्रिकेट खेळत असताना क्रिकेटचा अनेक चढ उतार पाहिलाय. अनेक मॅचेस त्याने आपल्या टीमला जिंकून दिलेत. आता शेवटचे 6 बॉल 10ची गरज. यावेळेस पहा हाफ ट्रॅकर आणि याच कामगिरीसाठी श्रीकांत यांना ओळखलं जातं आणि तीच चूक इथे रहीम यांनी केले. हाफ ट्रॅकर, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि बॉल करतोय हवाई सफर. बॉल सीमारेषा पार. षटकार. अगदी 6 धावा आल्या. तर मात्र या सामन्यात मधील जी हवा होती ती संपूर्णपणे हवा मात्र काढून टाकले श्रीकांत बाबू यांनी. कारण की पानेरी टीमचं गेम प्लॅनिंग कुठेतरी फसलंय. जिथे युवराज यांना आणायचं होतं तिथे मात्र रहीम यांना आणलंय. परंतु पहा काय घडलं जातंय. डॉट बॉल आलाय. कमबॅक केले. पहा क्रिकेटमध्ये जर तर या शब्दाला थारा नाही, परंतु क्रिकेट जर तर या शब्दाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. 4 बॉल मध्ये 4 धावा.
सामना अजून देखील संपलेला नाही. जरी पहिल्या बॉलवरती षटकार आला तरी देखील आम्ही कच्च्या गुरुचे चेले नाही हे मात्र दाखवून द्यावं लागेल रहीम यांना. इथे बा पुन्हा एकदा हा ट्रॅकर. आता या सामन्यामध्ये मात्र सामना जिंकलाय टीम कल्पतरू 11 चायकेवाडीनं. अभिनंदन, वेल प्ले टीम, हार्डलक बॅडलक टीम, पानेरी 11 पानेरी. आणि आजचा दिवस या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. आजच्या दिवसामध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं पुनच एकदा आयोजक कमिटीच्या माध्यमातून मनापासून आभार. आज जर घाई गडबडीमध्ये जर चुकून कुणाचा स्वागत सन्मान सत्कार जर राहिला असेल तर आयोजक कमिटीच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतो. आणि आजचा दिवस इथे संपला आणि सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जाईल. अर्थातच आकाश मोहिते ठरलाय या सामन्याचा हिरो. त्यांना दिला जाईल प्लेअर ऑफ द मॅचचा किताब.